सोलापूरच्या मोहोळमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, चक्क ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क धाब्यावर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी केला आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज्य येथे या ईव्हीएम मशीन घेऊन जाताना पकडल्याचा दावा करण्यात येतोय. दरम्यान यावेळी 2 सीलबंद ईव्हीएम मशीन देखील आढळून आल्याची माहिती आहे. मोहोळ मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास एक वेगळाच प्रकार घडलाय. मोहोळ शहराजवळील एक हॉटेल आणि बारच्या परिसरात ईव्हीएम मशीन आढळून आल्याने लोकशाहीच्या या उत्सवात खळबळ उडालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणलेला असून त्यांनी या संबंधित व्यक्तींना जाब विचारलाय. घटनेची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सीमा होळकर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत. दरम्यान याबाबत प्रशासनाला विचारलं असता या मशीन्स राखीव स्वरूपातील होत्या असं स्पष्टीकरण देण्यात आलंय. मात्र उमेश पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली असून मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान मोहोळचे तहसीलदार आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांच्या माहितीनुसार लोकांनी अडवलेल्या मशीन या राखीव मशीन आहेत. त्यांचा वापर मतदानासाठी झालेला नाही. अद्यापही या मशीन सीलबंद स्वरूपातच आहेत. मतदान झालेल्या सर्व मशीन रात्री 10:30 पर्यंत स्ट्रॉंग रूममध्ये जमा करून स्ट्रॉंग रूम सील करण्यात आलेला आहे, अशी माहिती मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिला आहे. आणि या जिल्हा परिषद निवडणुकांच्या गुरुल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल ढाब्यावर हॉटेल बघा, हॉटेल दाखवा, स्वराज ढाबा मोहोळ ढाब्यावर पेट्या बघा, हे कशा पद्धतीने चाललाय कारभार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मोहोळ.